कसं पाहता याकडे? नाही, खरोखर जर सरकारला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत जेव्हा प्रत्येक वेळी सरकारमधले मंत्री बोलून दाखवतात, ती शिवभक्ती असेल, शंभूभक्ती असेल, प्रत्येकाची शिवभक्ती, शंभूभक्ती असू शकते. पण माझ्यासारख्या एका सर्वसाधारण कार्यकर्त्याला हा प्रश्न पडतो, की मागची 5 वर्ष जुन्नर तालुक्यामध्ये शिवसंस्कार सृष्टी व्हावी म्हणून जो पाठपुरावा सुरू आहे, याविषयी सरकार कुठलंही पाऊल उचलत नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचं जो विकासाचं जे काम आहे, हे अत्यंत संथ गतीने सुरू आहे आणि शिवशंभू कॉरिडॉर तब्बल 350 कोटी रुपयांचा छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ किल्ले शिवनेरी ते छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ वढू तुळापूर याला जोडणारा शिवशंभू कॉरिडॉर व्हावा यासाठी गेले 3 वर्ष पाठपुरावा करतोय. या संदर्भातही सरकारकडून कुठलंही पाऊल उचललं जात नाही. जेव्हा कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. या महत्त्वाच्या ज्याला आपण शक्तीस्थळं म्हणतो, या शक्तीस्थळांसाठी खरं तर कुठलंही पाऊल उचललं जात नसेल तर फक्त बोलण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी कोणी उद्गार काढले तर त्याच्याविषयी फक्त गदारोळ करणं एवढ्यापुरतीच सरकारची शिवभक्ती आणि शंभूभक्ती राहिली का, हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भामधले जी घोषणा केली ही कौतुकास्पदच आहे. पण वढू तुळापूरचं काम इतक्या संथ गतीनं का सुरू आहे, हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शिवसंस्कार सृष्टी का होत नाही आणि शिवशंभू कॉरिडॉर का होत नाही, या प्रश्नांची उत्तर मिळायला हवी. दादा, जर आता राज्यातली परिस्थिती पाहिली तर दुष्काळाची अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती पाहायला मिळते. पाण्याचे जलस्रोत जे काय आहेत ते आटत चाललेले आहेत. कसं नाही, हे दुष्काळ यावेळी सुद्धा हा दुष्काळाचे चटके जाणवतील, जास्त प्रकर्षाने जाणवतील, हे चित्र आता समोर दिसतंय. पण या पुढच्या काळामध्ये एकतर पाण्याचं अचूक नियोजन होणं हे गरजेचं आहे आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट, अनेक धरण क्षेत्रांमधला जो गाळ आहे, हा गाळ काढण्याच्या दृष्टीनं पावलं उचलणं. मागच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात आलेल्या एका GRची यामध्ये एक मोठी अडचण आहे असं अनेक अधिकारी खासगीत सांगतात. परंतु जर या धरण क्षेत्रातल्या जवळपास आज अनेक धरणं किमान 30-30, 40-40% ही गाळाने भरलेली, त्यामुळे त्यांची साठवण क्षमता कमी झालेली आहे आणि या दृष्टीनं सरकारनं गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. एकीकडे दुष्काळाचे चटके जाणवतात तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा कुठेतरी मोठ्या मेहनतीने कांद्याचं पीक हे कमी पाण्यात जगवलं, ते कांदा काढण्याचे सध्या लगबग सुरू आहे. मात्र कांद्याचे बाजारभाव गडगडलेले आहेत. कांद्याच्या बाबतीमध्ये हे सातत्यानं धरसोडीचं जे एक धोरण केंद्र सरकारकडून होतं, तरी त्या मानाने अजूनही 23 ते 25 रुपयाच्या दरम्यान अजूनही हा कांद्याला भाव आहे आणि या संदर्भामध्ये सरकारनं बारकाईनं खरं तर त्यांचं जे निर्यात धोरण आहे, या निर्यात धोरणाचा बारकाईनं विचार व्हायला हवा. आपण अजूनही 20% निर्यात शुल्क जे आहे ते माफ व्हावं यासाठी सुद्धा सातत्यानं संसदेमध्ये आवाज आपण उठवण्याचा प्रयत्न करतोच आहोत. परंतु सरकारनं या शेतकऱ्यांच्या बाबतीत गांभीर्यानं हा विचार करायला हवा. शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन, उत्पादकांचं हित लक्षात घेऊन, म्हणजे खाणाऱ्याला माफक दरात मिळाला पाहिजे ही मान्य जरी गोष्ट असली तरी पिकवणारा जगला पाहिजे, हे सरकारचं नैतिक कर्तव्य. कांदा निर्यात धरसोड वृत्तीचं जे काही धोरण असेल किंवा जे काही 20% ड्युटी लावली असेल, यामुळे बाजारभाव गडगडतात असं वाटतं. यामध्ये फार मोठा फरक हा बाजारभाव गडगडण्यामध्ये, नाफेडचा कांदा बाजारात कधी आणला जातो हा महत्त्वाचा विषय आहे. निर्यात शुल्क किती लादलं जातं, निर्यात बंदी जेव्हा केली जाते, या निर्यात बंदीमुळे अनेकदा बाजारभाव गडगडतात. कारण जो भारतीय कांदा आहे त्यातही आपल्या भागात पिकणारा हा जो कांदा आहे याला आखाती देशांमध्ये खूप जास्त मागणी आहे आणि अशावेळी जेव्हा निर्यात बंदी जेव्हा केली जाते तेव्हा कांद्याचे भाव गडगडतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.